हा खूप मोठा आशीर्वाद आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्त्री रूपापेक्षा मोठं लक्ष्मीचं दुसरं कुठलं स्वरूप नाही. मी आमच्या बंधूंचं, महेशजींचं आवर्जून आभार व्यक्त करते की इतका मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद दिग्विजय बागलांना दुसरीकडे कुठे एकत्रितपणे मिळाला नसता. या माय माऊल्या आज तुम्ही इथं आशीर्वादासाठी त्यांची येण्याची तुम्ही प्रबंध केला, त्याच्याबद्दल आपले आभार. बरेच दिवस करमाळा तालुका, करमाळाच्या 244 करमाळा माढा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण होणार, कसं होणार, काय होणार, याच्या खूप सगळ्या चर्चा झाल्या. बऱ्याचशा नाट्यमय घडामोडी झाल्या आणि मला वाटतं अगदी शेवटच्या दिवसाच्या आधी आपल्या करमाळा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी जाहीर होत असताना माझ्या बंधूंनी, महेशजी असतील, मंगेशजी असतील, गणेशजी असतील, माझ्या बंधूंनी, आणखीन आमचे 2 सहकारी आहेत, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली, इच्छा व्यक्त केली की या मतदारसंघामधून महायुतीची उमेदवारी मला हवी आहे, मला द्या. खरं म्हणजे सगळे आपल्या आपल्या कामामध्ये खूप उजवे आहेत, ह्या प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. असं असताना सुद्धा ज्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या दोघांनाही विनंती केली की बाबांना थोडंसं थांबावं लागतं आपल्या धाकट्या भावासाठी, त्यावेळेला या सगळ्यांनी थांबण्याची मानसिकता दाखवली. इलेक्शन आलं की थांबणं सोपं नसतं. एकदा ठरवलं लढायचं की पुढे गेल्यानंतर पाऊल मागे घेणं सोपं नसतं. माझ्या सगळ्या बंधूंनी तो मोठेपणा दाखवला, दिग्विजयासाठी दाखवला. त्याच्याबद्दल तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि आपल्याला आश्वस्त करते की हा जो त्याग तुम्ही दिग्विजयासाठी केलेला आहे, उद्याला निश्चितपणे बंधू म्हणून काम करत असताना, पदाधिकारी म्हणून काम करत असताना त्याला कुठलाही तडा माझ्याकडून किंवा दिग्विजयकडून जाणार नाही, ही ग्वाही आपल्यापैकी प्रत्येकाला देते. म्हणजे बघा ना की आमच्या आधी महेशजी कामाला लागले, आणखीन मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करायचं डोक्यात येते तोपर्यंत महेशजींनी इथं करून पण टाकलं, स्वतः कामालाही लागले. अशा पद्धतीनं महायुतीची उमेदवारी आपल्यापैकी प्रत्येकानं, प्रत्येक घटक पक्षानं, महायुतीच्या प्रत्येक सहकार्यानं अतिशय मनावरती घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं पेललेली आहे. कुर्डुवाडी असेल, 36 गावं असतील, करमाळा असेल, 118 गावं असतील, यापैकी प्रत्येकजण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पाठीशी उभा आहे. मला नेहमीच असं वाटतं की निवडणुका ह्या आपला गैरसमज असतो की पुढाऱ्यांमधून, स्टेजवरून, भाषणांमधून लढल्या जातात, जिंकल्या जातात, असं होत नाही. निवडणुका ह्या गावागावात, वस्तीवस्तीत, पारापारावरती, प्रत्येकाच्या घराघरामध्ये, शहराच्या कट्ट्याकट्ट्यावरती, टपरीवरती ज्या चर्चा होतात, जे प्रश्न निघतात, ज्या अडचणी चर्चेला जातात, या अडचणी आणि त्याची सोडवणूक कोण करणार, या अनुषंगानं निवडणुका लढल्या जातात आणि त्या तिथं जिंकल्या किंवा हारल्या जातात. मला फार मोठा विश्वास यासाठी वाटतो शिलवंत साहेब, करमाळा हा बदलप्रिय तालुका आहे. करमाळ्याला सगळ्यांना मापात ठेवायची सवय, कोण वर नाही झाला पाहिजे, कोण फार खाली नाही गेलं पाहिजे, याची पूर्णपणे काळजी करमाळा कायमचा घेतो. तुम्ही आणखीनही बघा, सत्तेचं विकेंद्रीकरण हे करमाळ्याची आत्तापर्यंतची इतिहासामधली फार मोठी खूण आहे. आणि ही खूण समोर असताना आता बाजीचा उल्लेख आमच्या फडणे सरांनी केला. ज्यांनी फॉर्म भरले 3 उमेदवारांपैकी करमाळ्यानं दोघांना संधी देऊन बघितलेली आहे. लहानशी गोष्ट आहे, काका आम्ही महिला जेव्हा पोहे बनवतो ना, पाकिट पोह्यांचा आणतो आपण, आम्ही 2-3 पोह्यांचे प्रकार अर्धा किलो आणून भिजवून आपण बघतो ना कुठलं चांगलं बनतंय. हा तर तालुक्याचा आमदार आहे. इथं तर निश्चितपणे प्रत्येकाची परीक्षा, प्रत्येकाची कसोटी लागली पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या दोघांना संधी दिली त्यांना सोडून तिसऱ्याला कसोटीवरती घेतलं पाहिजे. करमाळा तालुक्याने आता ठरवलेलं आहे, करमाळा मतदारसंघाने आता ठरवलेलं आहे. निवडणुका टीकेवरती लढल्या जाऊ नयेत, कारण त्याच्यानं विकास कुठेतरी मागं पडतो. दिग्विजयांनी स्वतःची भूमिका खूप चोखपणे मांडली की गेले कित्येक वर्ष आमचे प्रश्न तेच आहेत. आज महायुतीचा काळ होता, आदरणीय स्वर्गीय दिगंबररावजी बागल आमदार होते, मंत्रिपदाची संधी त्यांच्या निमित्तानं करमाळा तालुक्यात चालू येत होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला मंत्रिपद नको, मला दहिगावची योजना हवी.
आज कोळगाव सारखी महत्वाकांक्षी योजना तुम्ही बघा. कोळगाव ज्यावेळी जन्माला आलं त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता होती. तुम्ही कुठलंही मोठं काम काढून बघा, छोट्या छोट्या गोष्टी बघा. करमाळा तालुक्याला खास करून सिंचनाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा उजवा हात मिळाला, निधी मिळाला, योजना झाली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन होतं. मला सांगायचं यासाठी की या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आपण रस्ते, वीज, पाण्याचे प्रश्न चर्चिले जात आहेत आणि रिटेवाडीसारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट समोर घेतला जातोय, आज वडशिवळे तलाव भरण्यासारखा एक मोठा महत्वाकांक्षी भाग आपण चर्चेमध्ये आणतोय. आज पांढरेवाडीसारखा तलाव असेल, मांगी कुकडीच्या पाण्याच्या माध्यमातून भरून घेणं असेल, किंवा दहिगावची योजना शेवटच्या टोकापर्यंत आमदाराकडे न जाता, म्हणजे नळाचं पाणी कसं सोडतो माणूस, नगरपालिकेला असतो बघा भागाला नेमून दिलेलं नळाचं पाणी सोडायचं, योजना अशा चालत नाही. पाणी मिळत असताना टेल टू हेड मिळालं पाहिजे. मग तो कोळगाव असेल, दहिगाव असेल, कुकडी असेल, आपल्याला करमाळ्यासाठी हे मिळवायचं असेल तर वरती युतीचं शासन आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, हे पहिल्यांदा करमाळा तालुक्याने समजून घेतलं पाहिजे. आज लढाई होत असताना कामापेक्षा इतर गोष्टी जास्त चर्चिल्या जातात. मला एवढं सांगायचंय, उमेदवाराची कसोटी घ्या. वागतोय कसा, बोलतोय कसा, त्याचा अभ्यास किती आहे, तो काम करू शकतोय की नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो तुमच्यासाठी उपलब्ध आहे की नाही. आता आज बाजार आहे, मी इथं जरी बोलत असले तरी मला खूप चांगली जाणवे की आसपासचे बरेचशे जणांपर्यंत स्पीकरच्या माध्यमातून माझा हा आवाज पोहोचत असेल आणि याचं लाईव्ह सुरू आहे. जर तुम्हाला तुमच्या आमदाराचं दारच माहीत नसेल, किंवा जर तुम्हाला तुमच्या आमदाराचं दार माहीत असताना त्या दाराच्या उघड्याच्या आत जाण्याची भीती वाटत असेल तर असा आमदार निवडून देणं खरंच उपयोगाचं आहे का, खरंच गरजेचं आहे का. गट तट टीका टिप्पणी, गावात ह्यानं मला ग्रामपंचायतीला मदत नाही केली, सोसायटीत त्यानं नाही केली, माझा बांधच रेटला, माझ्या भावकीतच भांडणं आहेत, मग ही तिकडे म्हणून मी इकडे, या विचारांच्या पलीकडे जाऊन हा मामांचा पोरगा, हा तुमच्या घरातला पोरगा तुमचं 5 वर्षाचं काम करत असताना त्याची दारं तुम्हाला 24 तास उघडी असणार आहेत. तुम्ही त्याच्याशी येऊ शकता, बोलू शकता, प्रश्न मांडू शकता, त्याहून पुढचं ह्याच्याशी तुम्ही भांडू शकता. बाकीच्यांशी तुम्ही भांडू शकता का. काम नाही केलं तरी खाली मान घालून सरळ जावं लागतं, वर सुद्धा बघता येत नाही. खरी परिस्थिती की खोटी आहे. आज माझ्या माय भगिनीला मला विचारायचं आहे, कामं कोणाची नसतात, प्रत्येकाची कामं असतात आणि महिलेने कामासाठी जाऊ नये असं काही नियम आहे का कुठं. माझ्या भावाकडं आपण जातो, त्या भावानं आपल्याला न्याय दिला पाहिजे ना, त्याची ऐकून घेण्याची मानसिकता असली पाहिजे ना, तिथं आपल्याला सुरक्षितता असली पाहिजे ना, आपल्या प्रश्नांची जाण असली पाहिजे. पूर्णपणे विचार करून आज आपल्याला हा निर्णय घेण्याची गरज आहे की असा आपला उमेदवार कोण आहे. आणि ज्या वेळेला सर्वंकष विचार आपण सगळेजण मिळून करू, मला स्वतःला पूर्ण खात्री आहे की महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागलांशिवाय आपल्याला पर्याय दिसणार नाही. बहीण म्हणून बोलतेय का, नाही. रश्मी बागलपेक्षा या करमाळा तालुक्यातली, माढा तालुक्यातली प्रत्येक गरजू अडचणीत असलेली, जिचं काम होत नाही, जिला तहसीलला, पोलीस स्टेशनला, पंचायत समितीला, छोट्या छोट्या ठिकाणी, मोठ्या मोठ्या ठिकाणी दाखला काढण्यासाठी सुद्धा 100 खेटे घालावे लागतात, जिच्या मुलीच्या शिक्षणासाठी बाहेर मुलगी ठेवत असताना हॉस्टेल नीट आहे का, मुलीची काळजी घेतली जाईल का, शिक्षणाची सोय आहे पण पोरीच्या सुरक्षिततेचं काय, याची काळजी ज्या ज्या आईच्या मनात आहे त्या प्रत्येक आईने, त्या प्रत्येक बहिणीने, त्या प्रत्येक माऊलीने या भावावरती आज विश्वास टाकायचा आहे ही विनंती मी आपल्यापैकी प्रत्येकीला करते. कामाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर काम सांगितलं म्हणूनच केलं असं नसतं. मला कोविडचा काळ आठवतो. तुमच्या माहितीसाठी कोविडच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोविड झालेला करमाळा तालुक्यातला नेता तुम्हाला माहिती आहे का. नेता हा पुढारी, तो दिग्विजय बागल. का झाला. त्यावेळेला सत्ता नाही, आजही नाही, हातात ताकद नाही, पण इच्छा व्यक्त केली की आज माझ्या तालुक्याला गरज आहे, मी फार मोठं काही करू शकत नाही
ऑक्सिजन प्लांट टाकणं, फार मोठं काही आणणं, कारण मला वरती नेता नाही. पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून या करमाळा तालुक्यानं माझ्या वडिलांना साथ दिली आहे, मला साथ दिली आहे, माझ्या सहकार्यांना साथ दिली आहे. मी पुढे येणार. खारीचा वाटा, रामानं अख्खा सेतू बांधला, पण खारींनी सुद्धा छोटा दगड टाकलाच की, म्हणून त्या दगडाचं महत्त्व कमी होतं का? मांगीमध्ये त्यावेळेला कोविड सेंटर, करमाळा तालुक्यातलं सगळ्यात पहिलं कोविड सेंटर दिगंबररावजी बागल प्रतिष्ठानच्या वतीनं या दिग्विजय बागलने उघडलं होतं. आजही आम्हाला ते पोस्ट करायची सवय नाही, पण मागं जाऊन जर तुम्ही बघितलं तर याचे पुरावे तुम्हाला दिसतील. ही सवयच नाही की आमची माणसं रस्त्यावरती, दारामध्ये, घरामध्ये अडचणीत आहेत आणि आम्ही निवांत बसायचं. वाईट खोड. कुठली खोड? लोकांनी दुसऱ्यांच्या जमिनींवरती, मला टीका नाही करायची, पण वस्तुस्थिती मांडते, ही टीका होणार आहे म्हणून मांडते. मागा अनुभव आहे. न बोलल्यामुळं आमचा लोकवन गहू घरी सडत बसला 10 वर्ष, दुसऱ्याच्या आंबाडी विकून जिकडच्या तिकडं झालं, आम्ही इथेच. म्हणून सांगते, आज ज्या वेळेला कारखान्याचा विषय निघतो, बारीक गोष्टींमध्ये माणसाचा स्वभाव कळतो. मकाईचा विषय निघतो, मकाईवरती कर्ज किती आणि मकाईची किंमत किती, कधी चौकशी केली कोणी? हे बघा, विरोधकांचं काम असतं. तुम्ही गावागावात बघा, विरोधकात टीकाच करणार, तो दुसरं काय करणार? तो टीकाच करणार. आणि जेव्हा उमेदवारावरती आरोप करण्यासारखं दुसरं काही नसेल, त्यावेळेला सगळ्यात पहिला दगड त्या गोष्टीवरती जातो ज्याच्यावरती त्याची ताकद असते. मकाई आणि आदिनाथ हे बागलांना खच्ची करण्यासाठी बळी पाडण्यात आले. एकही विरोधक राहिला नाही, एकही विरोधक. जबाबदारीने बोलते. त्यावेळेला सगळे एकत्र आले. त्यांना लक्षात आलं नाही की ज्यावेळेला आपण आदिनाथ आणि मकाईवरती वार करतोय, वार बागलावरती करतोय, पण तो पहिल्यांदा या दोन्ही कारखान्यांना लागतो, यांच्या लक्षात आलं नाही. जाहीरपणे सांगते, जाहीरपणे लावा शासकीय यंत्रणा, स्वतः जाऊन मोजा, उतारे काढा. मकाई कारखान्याच्या स्वतःच्या किमतीपेक्षा मकाईचं कर्ज किती आहे? मकाईच्या कर्जापेक्षा मकाई कारखान्याची किंमत 3.5 पटीने जास्त आहे. 3.5 पटीने. काढावर दुसरा कुठला कारखाना? 4 वेळेला कारखाने विकले तरी सुद्धा कर्ज फिटणार नाही, असली कर्ज आहे त्यांच्यावरती. आदिनाथवरचं कर्ज आणि आदिनाथची किंमत, आदिनाथच्या कर्जापेक्षा आदिनाथची किंमत 4 पटीने आहे. खोटं बोलत असेल ना जाहीर सभेत, बरं आमच्या सभांमध्ये असं आहे की कुणी बोललं तर रात्री गायब होतं, मरतं बिरतं, असलं काही होतं. लोकशाही आहे. कुणी उठू शकतं, कुणी बोलू शकतं, कुणी भांडू शकतं. तसलं करत नाही, म्हणूनच कदाचित माणसं जरा सहज घेत असतं, काय मला कळत नाही. पण लोकशाही आहे. 100% तुम्ही खात्री करा. तुम्ही काय सांगता? तुम्ही चुकला? तुम्ही कुठं चुकला? तुम्ही काम केलं? तुम्ही काय चुकलात? तुम्ही FRP दिली. कशी दिली? घरावरती कर्ज काढून दिली. उपकार केले? अजिबात नाही. वडिलांनी दिलेले लोकांचे, लोकांना द्यायचं. लोक म्हणतात ना, मग त्याला काय झालं? कमवलं दिलं. हो, तू दिलं का? ठीक आहे, आम्ही कमवलं दिलं. तू दिलं का? तू नाही दिलं. अरे हाक्याच्या अंतरावरच्या कारखान्याच्या FRP पेडप आहेत काय? आहेत पेडप? दिलेले आहेत ते FRP पूर्ण का हाक्याच्या अंतरावरच्या कारखान्यांच्या? हे का विचारत नाही कोणी? आज मकाईची पै पेडप आहेत. जाहीरपणे उभे राहून सांगते, आहे यांची हिंमत? नाही. मग ज्या वेळेला बागलांवरती दुसरा कुठलाही आरोप करता येत नाही, कारखाना काढायचा. बरं असं होतंय की जाऊ दे, लोकांना कळते म्हणून आम्ही उत्तरं देत नाही, आम्ही गप्प असतो. याचा अर्थ लोक समजतात हां ही खरंच बोलतो. खरं बोलतो, जे बोलतं त्याची लायकी पण आपण तपासत नाही. माफ करा मला, पण आरोप आहे, खरं आहे. वस्तुस्थिती ओळखा, वस्तुस्थिती समजून घ्या. मला माहीत नाही इथे किती, म्हणजे मला ऊसाचा विषय काढायचा नव्हता, इथे निघाला म्हणून मला काढावा लागला. आज इथं ऊस उत्पादक आसपास माझं 2 शब्द ऐकत असतील, मला आवर्जून विचारायचे, कुठल्या कारखान्याने दिवाळीचा 100 रुपयाचा बोनस काढला? आहे का कुणी? बोरगावकडचं, दिलमेश्वराकडचं, खालचं मांगीकडचं आहे का कुणी? दुसऱ्या कारखान्यानं ऊस देणार 100-200 रुपये काढायचे की नाही दिवाळीला? काढला का? नाही काढला. का नाही काढला? माझ्या महिला भगिनीत आम्हाला माहिती आहे, घरात जोपर्यंत सून थोरली एकटी असते ना, अजिबात नीट काम करायचं. आमचं सवय, आमची बायकांची आपली सवय असते, मी एकटी आहे, मीच राणी, कॉम्पिटिशनच नाही ना, सासूला पर्यायच नाही. कधी काम करतो? धाकटी सून आली
नाही नाही नाही, धाकटी सून खूप चांगली बाई, धाकटी सून खूप चांगली. हे उठ उठ, लवकर उठ, लवकर उठ. आपल्याला करावं लागतं. का करावं लागतं? कॉम्पिटिशन लागली ना, कॉम्पिटिशन लागली. जोपर्यंत आपण जबाबदारीने मकाई आणि आदिनाथ नीट चालावे त्यासाठी प्रयत्न करणार नाही, विरोधकांच्या ह्या भूलथापांना आपण बळी पडत राहू, तोपर्यंत हा जो हक्काचा दिवाळीचा आपला 100-200 रुपयाचा बोनस आहे ना, हाही मिळणार नाही आणि काटाही करेक्ट चालणार नाही. याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाला घ्यायला. बघा, विरोधकांचा प्लॅन सक्सेसफुल ठरला की नाही? माझं निम्म भाषण कशावर झालं? कारखान्यावर झालं. मी बोलायला कशावर पाहिजे? मी कशावर बोलायला पाहिजे? करमाळा तालुका, माढा तालुक्याच्या विकासावरती. हा यांचा प्लॅन आहे. मग आता मला सांगा, झाले की आता पहिली पास? मकाईला विरोधकांची डिपॉझिट जप्त करून आम्ही बाहेर सुद्धा नव्हतो पडलो. का? मनाला लाजतो, सरळ स्वभाव आहे, उगीच उठायचं आणि काही बोलत सुटायची सवयच नाही कधी. माणसं काय करते बोटभर सांगते हातभर. आम्ही हातभर केलं तर कधी वीतभर सुद्धा सांगितलं नाही, कारण स्वभाव आहे. असं वाटतं की लोकांना कळतंय आणि तुम्हाला कळतंय, पण हे कळण्याचं परिवर्तन, हे माप आता मतपेटीमध्ये पडू द्या, ही विनंती मला तुम्हाला करायची. माझ्या घटक पक्षांना सुद्धा मला विनंती करायची. आपल्यात 1, 2, 3, 4, 10, 15, 20, 100 गट असू द्या, काही फरक पडत नाही. आपले लोकशाहीचे आपले पक्ष, परंतु यातला प्रत्येक भाऊ, घटक पक्षाचा प्रत्येक घटक हा माझ्यासाठी, दिग्विजयसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आज युती शासनाच्या माध्यमातून एवढ्या योजना आल्या. या योजनांचा लाभ घेत असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे राहिलेले, अशी प्रत्येक माय भगिनी मनात आहे, प्रत्येकीच्या वयोश्री आहे, लाडकी बहीण आहे, या सगळ्याचा आता उल्लेख झाला. बरं, तर याच्यावरती टीका होईल. काय टीका होते? 1500 रुपये दिले. यांना कळणार नाही याची किंमत. हे पैसे आहेत का? हे पैसे नाही आहेत, हा सन्मान आहे. ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये खुरपणारी, दुसऱ्याच्या घरी काम करणारी, गृहिणी असलेली, शिवणकाम करणारी कुठलीही जरी महिला असली, लेक दारात आली की तिच्या हातात, नाताच्या हातात, नातीच्या हातात काहीतरी द्यावं असं वाटतं ना. मी एक ग्रामीण भागातलं घर बघितलं होतं की शौचालय नसल्यामुळं महिलेला सकाळी 5:30ला उठावं लागायचं. आरोग्याचे प्रश्न तयार होत होते. आज सरकारने हे प्रश्न मिटवले. या 1500 रुपयाला तुम्ही 1500 रुपये नाव देऊ नका. हा तुमचा, माझा सन्मान आहे. आपल्या महायुतीमध्ये तिथे बसलेल्या भावांनी केलेली ही आपल्यासाठीची तरतूद सुद्धा म्हणता येत नाही. तिथं माझी बहीण आहे, आपल्याला इतके दिवस कोणी लक्षात तरी ठेवलं होतं का? असं समजा की त्यांनी फक्त आपल्याला लक्षात ठेवले, बस. आणखीन एक लक्षात ठेवा, महेशजी जेव्हा म्हणतात की हा पंचा बाबा, हा याची क्वालिटी चांगली आहे, मला जर सांगायचं असेल की याची क्वालिटी चांगली नाही तर मी काय करणार? खराब पंच तुमच्या हातात देणारा सांगितलं होतं ना, क्वालिटी चांगली नाही, महेशजींचं तुम्ही ऐकतं. तसं आम्ही सांगत होतो ना, ही योजना सुरू राहू शकत नाही, हा पुढचा प्लॅन आहे. त्यामुळं बाकी कुणी काहीही करू, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मला विनंती करायची की तुमच्या माझ्यासाठी सुरू झालेली ही योजना सुरू ठेवणं हे तुमचं आणि माझं काम आहे. आणि याच्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना, महायुतीच्या सरकारला साथ देणं, सोबत देणं. आपण महिला शेजारचीकडून 1 वाटी साखर आणली तर 1 वाटी साखर देऊन त्याच्यावरती आणखी काहीतरी आपण टाकतो, कमी देत नाही आपण, परत देताना आपण जास्त देतो. असंच वाढतं माप या महायुती सरकारला द्याल, या दिग्विजय बागलला द्याल, अशा प्रकारची अपेक्षा, अशा प्रकारची विनंती करते. येत्या काळामध्ये भाषणं खूप करायची, खरं म्हणजे इथंच प्रश्न इतके उठले की खूप उत्तरं माझ्याकडून झाली. पण चला, हा बेणेमाळा, इथून विचार बाहेर जाणार आहेत. त्याच्यामुळे हे विचार निश्चितपणे तुमच्यापैकी प्रत्येकजण बाहेर व्यक्त करेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आज करमाळ्याचा बाजार असेल, जेऊरचा बाजार असेल, केमचा बाजार असेल, अगदी कुंडवाडीचा बाजार असेल, बाजारांना पहिल्यासारखं रूप राहिलेलं नाही आहे. जेव्हा इथं उद्योग येतील, जेव्हा इथं शिक्षण येईल आणि जेव्हा आपली माणसं इथंच कमवून इथंच खरेदी करतील, तेव्हा आपला माणूस मोठा होणार आहे. त्याच्यासाठी आधी वरती आमदार म्हणून आपला माणूस गेला पाहिजे. म्हणून येत्या 20 तारखेला आपल्या महायुतीच्या, शिवसेनेच्या आदरणीय दिग्विजय दिगंबररावजी बागल यांच्या, विशेष म्हणजे बघा, तुम्ही करणारच आहात पण नाव पण 1 नंबरला आलंय. त्यामुळे दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या नावाच्या समोरील धनुष्यबाण या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून
आपल्या मुलाला आपला आशीर्वाद द्या अशी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.